स्वरूपा तुझ नमो तुझ नमो तुझ नमो ओंकार स्वरूपा सद
दरिद्रांची बाबत असं या अक्का साहेबांना मुळी वाटतच नाही. मग त्यात कधी समजूत काढणार? त्यांची समजूत काढा हे असं म्हणण्याऐवजी दरिद्राला आल्या आल्या पावली दारातूनच परतून जावा असं म्हणणं चांगलं होईल ना बघा. आम्ही लग्न होण्याचे आहे वाटतं अक्का साहेबांच्या मनात. लग्न म्हणता भरला गौराई आला आणि लग्न झाले नाही तर बाबांना लोक बाहेर तरी काढून येतील. त्यात म्हणतात त्यात म्हटल्यावर आमचं लग्न आता मी उघड सांगते त्या रिकार्ड्या वेगळ्याशी मामीचं लग्न होता कामा नाही एवढीच काय त्यांची दुसरा एखादा नवरा मुलगा पाहून ठेवला आहे वाटतं. पाहिजे काय त्या विलासची लक्ष्मी त्यांना बरोबर आणलंच आहे. मी अशीच सांगून लक्ष्मीधरची तळी उचलण्यासाठी या सगळ्या जणी धैर्यधराची निंदा करीत आहेत. निंदा तिच्या मागोमाग जा आणि धैर्यधराची अशी निंदा कर की मामीच्या मनात त्याच्याशी लग्न करायचं मुळीच नाही. आपण निर्धास्त राहा. मी धैर्यधराची एकेच निंदा करतो. त्यांच्या घरचं अन्न खाण्याची पाळी माझ्यावर कधीही आलेली नाही. बघूया तर खरे कुसुम काय बोलते ती माझ्या पुढे. आपण विचार करू नका. नाही बुवा, आपण काही असला बिखाडा नवरतो कोणताही जन्मी पाहिला. आणि हा दरिद्री धैर्य तुमचा चालू होणारे म्हणत आले की तुमची संगती आमच्यासारख्या श्रीमंतीला चालेल की नाही अशी शंका उत्पन्न. या दरिद्राला मी निवडणुकीत पाहिला आणि लाजेला माझी मन खाली हा दरिद्री धैर्य बाहेर सेनापती आणि घरी सण या दोन बातम्यांच्या कार्तिक तुम्हाला पकडणार. सेनापती या नात्याने पावलं पावली आम्हा श्रीमंतांना त्या दरिद्र्यातून हुकूमत होत आहे. थोडा पुढे नाही का झाला. मी जर तुमच्याप्रमाणे बाबासाहेबांचा जावे असतो ना तर साफ सांगितलं तर तसाच प्रसंग आला तर एका बहिणीच्या ऐवजी दोन्ही बहिणीशी मी एकदाच लग्न करेन. पण ही दरिद्र्याची तुमच्या घरात तुमच्या श्रीमंतीला लागू होणारा हा जन्माचा कर्म कसा काय दूर तुझ्या बहिणीचं धैर्यधराशी लग्न होणार असं गावात विचार झाल्यापासून श्रीमंत मनुष्याने मुलाशी नावे ठेवण्यास सुरुवात केली आहे. लक्ष्मीधर हा कलंक मला कायमचा लागणार अशी भीती वाटत. हे काही द्यायला नको. आम्ही सगळ्या जणांनी त्याच्या मनात अगदी भरून दिलाय. फार झाली तर उद्या देवीच्या लग्नात त्याला पुढे येईल. पण परवा बोलल्यावर जागतिक आणि मुलीलाही फार समजा. पण लग्नाचा दिवस वाया जाऊ द्यायचा नाही वाया जायचा म्हणत. आयत्या वेळी लक्ष्मीपुत्र लक्ष्मीधरजी धैर्यधरजीच्या जागी उभे राहतील बोल्यावर. का लक्ष्मीधरजी मी आजार असतो म्हणजे कुणाचे काही नडू द्यायचा हो. तसाच प्रसंग आला तर 2-3 असतील नसतील तर त्या बहिणीशी मी लग्न लावण्याचा या मी मुद्दा जाहीर केला नाही का. त्या दरिद्राची खोड मोडण्याकरिता कोणत्या ना कोणत्या कमी त्याची पुरी फजिती उडवायची असा कट आम्ही सर्वांनी मिळून केला नाही का. तुम्ही सर्वजण नको म्हणत असता नडू नये म्हणून मी आपण म्हणून या कटाचा मोठ्या झाला नाही का. उगीच मोठ्या नाही
फजिती उडवायचा प्रारंभ केला. सांगा बघ, माझ्या ह्या दागिन्यामुळे त्याची थोडीशी तरी फजिती झाली की नाही? हो, थोडी का चांगलीच फजिती झाली. हो, जर शहाणा असेल तर आमच्या फजितीने आपण हो लग्नाचा नाव सोडू. हो, मिरवणुकीत त्याने जेव्हा मला पहिल्यांदा पाहिला तेव्हा त्याने आपले तोंडच फिरवलं. हो, मला वाटतं अशी फजिती झाल्यामुळे स्वारी तिथूनच पळ काढायच्या रस्त्यात आहे. पण पक्का निगरकट्ट आहे. हो, मी मोडक्याप्रमाणे सर्वांच्या पुढे चालत होतो तर हा कसा माझ्या मागे मागे येत होता. लक्ष्मीदत्तीच्या अंगावर आजच्या दागिन्याकडे पहा, म्हणजे तुमच्या ध्यानात काही पाणीला टपोरी मोठी मुद्रा खरी तुलाही लक्ष्मीपुत्रा माशी नाही. हो, सर्व लोक मलाच नवरदेव समजू लागले. हा, माझे अंगावरती दागिने पाहून एक दोघांनी तर माझ्याकडे बोट दाखवून खुद्द धैर्यधरालाच विचारलं की नवरदेवचे हेच का? अशी फजिती झाली जाऊ रे. त्या फजितीतून धैर्यधर डोकं काढतो न काढतो त्या सज्जातील त्या स्त्रिया त्याकडे बोट दाखवीत म्हणाले की नवरदेवाने का भिकारी उद्या आणखी काय फजिती व्हायची राहिली. बरं झालं त्याची मिरवणुकीत फजिती झाली, चांगलंच झालं. दरिद्री म्हणे आमची ताई त्याला बायको पण अशीच थोडी या दरिद्र्याची नोकरी पाहिजे. नाही का बाई, या दरिद्र्याच्या घरी आमच्या मामीला सुख काही लाभणार नाही. चूक कसं लागणार? एखादा तरी त्यांना अंगावर होता का? Thank you.
खोट तो पहा धैर्य बाबासाहेबांच्या बरोबर आहे. पाहून घ्या त्याचा गळा मोकळा आहे की नाही. अगोदर माझ्या हातातल्या गमट्यावर दृष्टी फेका आणि नंतर त्याचे पोटे न्या. त्याचे पुढचे काम लक्षात घ्या आणि मग माझा पिंपळाचा काम धरा. हो म्हणा म्हणजे श्रीमंतात आणि गरीबा किती अंतर असते हे तुम्हाला पाहून घ्या आता संकटे गोष्टी काय आहे. नाही गं बाई, आमची ताई कशी सोन्यासारखी आहे. त्याची तसल्या दरिद्राची बायको नको व्हायला. चला गं. बाबासाहेब, मी घाई करतो याचं कारण दुसरं काही नसून आजच खबर आली आहे. उत्तराधिपती साम्राज्याचा 2 महिन्याचा धर्मोड आमच्या छावणीवर छापा टाकण्याची तयारी झाली. आम्ही इथं लग्न सोहळ्यात भूक असावं आणि शत्रूने आमच्या छावणीवर छापा टाकावं हे केव्हाही चांगलं होणार नाही. म्हणून म्हणतो उद्याच्या उद्या लग्न आठवून परवा मला छावणीकडे परत जाऊ. छावणीकडे काही गडबड व्हायची नाही. 2 महिन्याकरता लढाई होण्याचा तह झालाय. मनात आले म्हणजे तह कोणालाही केव्हाही मोडता येते. उत्तराधिपती तह मोडणाऱ्याची स्पष्ट चिन्हे दिसू लागले आहेत. कारण दरेडेखोरांनी शत्रूची सोंग घेऊन 4-5 कडे लुटालूट सुरू केलेली आहे. हो, उत्तराधिपती काही इतका कंगाल राहून गेला नाही. लढाई झुंपायला 1.5 महिना अवकाश असताना आजच आपण होऊन पुन्हा लढाई सुरू करेल म्हणाला. हो, हा लढाईची डावपेचाचा प्रश्न आहे. इथे गरिबी श्रीमंती प्रश्नच येत नाही. हो, श्रीमंतावर लढाई बऱ्याच काळ सगळ्याच गोष्टी अवलंबून असतात. गरीबांना संपूर्ण आणि शरीराची मिजाची तेव्हा दिवसभर तरी लढाई चालू असते तशीच ती रात्रीही चालू राहावी असं पण श्रीमंताची गोष्ट निराळी. गरिबाप्रमाणे विरोधकी नसतात आणि रात्रीचे उद्योग निस्तरण्याकरिता दुसऱ्या दिवशी सूर्य अस्ताला जाईपर्यंत त्यांना जो पडायला सूर्य अस्ताला जातो आहे, रात्र पडते आहे, या दरम्यान घडी अर्धघडी पावघडी लढाई करणे आमच्यासारख्या श्रीमंतीच्या प्रगतीला मानव. हे श्रीमंतीचे शोध शत्रूकडील सर्वसाधारण माहिती छाप्याची कल्पना तरी ते म्हणून म्हणतो उत्तराधिपती कितक्यात लढाई सुरू करेल असं मला देखील वाटत नाही. फळ पडू न देता एकसारखी धडपड करणे हे काही श्रीमंतीचं लक्षण नाही. मी सांगतो ना, मी जर शत्रूचा सेनापती असतो तर साफ सांगितलं तर 2 महिन्याच्या ऐवजी 2 वर्षाची सुट्टी घेतली. आमच्या पृथ्वीधर महाराजांचे नसीब होत म्हणून असले सेनापती नेमण्याची त्यांची बुद्धी झालेली नाही. बाकी 4 दिवस सेनापती साहेबांनी इथं आराम करावे. तुम्ही काही म्हणा, माझं मत कसं छावणीकडे धावलं. साम्राज्य लढाईत आपण धन सर्व तऱ्हेने मला सांगितले. यात काही म्हणतात तुम्ही श्रीमंत असताना तुम्ही मला देऊ नये. त्याच्यावरून माझ्या लढाईच्या उत्साहाबद्दल तुम्ही काय करता. म्हणून म्हणतो उद्याच्या उद्या लग्न आटोपून परवा मला छावणीकडे परत. त्याची चिंता उद्या सकाळी. आता आपण शांत राहा. माझी मुलगी भागिनी आपली भावी पत्नी यावेळी पैशात मंदिराचा प्रसाद आपल्याला देईल. हे अक्का भागिनी दिसत नाही. अक्का जा पिता भागिनीला घेऊन ये. तुला लवकर म्हणावं. एक दर्शन मला पूर्वी घडलं होतं. आपण तर या इथे मंदिरात प्रथमच येत आहोत.
वाढते. त्याने म्हणे लढाईत प्रत्यक्ष महिषासूर मर्दनीचं दर्शन झालं. हे दरिद्री लोक द्रव्याची उणीव जोरदार शब्दाने काढतात. आणि आपल्याला लढाईत प्रत्यक्ष महिषासूर मर्दनीचं दर्शन कसं काय घडलं? रणांगणावर प्रत्यक्ष महिषासूर मर्दिनीचे दर्शन कोणाला होतं? त्यात तुम्हाला आश्चर्य कोणतं वाटतं? रणांगणावर देवता प्रत्यक्ष संचार करीत असतात. रण गगन सदन सममया, रण गगन सदन सममया, रण गगन सदन सममया. काही लाजायला नको अशी हे पुढे नाही. मी साप येणार नाही. मी पुन्हा बजावून सांगते की साप येणार नाही. धनी विपत्ती वरील जशी अज्ञा पती जरी विघ्न अघ्न सममानी धामा विफल इतर सुगुणा. काय पोरीला भेट लागलाय कुणास ठाऊक. मी आत्ता जाऊन पोरीला घेऊन येतो. ते वेळेत चालू त्याचा कामा नाही. माझे कसं ऐकत नाही पाहतो. आपण त्रास करून घेऊ नका. तिची जर इच्छा नसली तर तुझा जीवनाचा रामराम तिच्यावर कशाला राहू. शिवाय झालं ते एका तऱ्हेने परत, कारण छावणीकडे परतण्याला मी मोकळा. महिषासूर मर्दिनीचे दर्शन म्हणजे प्रत्यक्ष युद्धाला आमंत्रण. असे दर्शन झाल्यावर लग्नाच्या बोहल्यावर चढण्यापेक्षा छावणीकडे एकदम परतणे चांगले. नका हो, जरा थांबा. मुलगी अल्लड आहे. आता हात करू नका. मी आपला अपमान. मी रागावलो नाही यात मी माझा अपमानही समजत नाही. पण चला आपण जाऊन त्यांना सांगून करू. हो विलासजी, तुम्ही कुठे जाता त्याच्या बरोबर? जाऊ द्या त्याला छावणीकडे. तुम्ही चला मज बरोबर. मी आता गोवल्याचा रस्ता धरणार. भामिनी लग्न मंडपात आली की चढलो गोवल्यावर. हो, आज या छावणीवर तर उद्या त्या छावणीवर फिरता फिरता एकदम थकून गेलो आहे मी. भामिनी ताई साहेब, काहीतरी युक्ती काढा आणि भामिनी ताई साहेबांचं लग्न ते लक्ष्मी घराची लावून टाका. हा, म्हणजे त्यांच्या बरोबर लंडन छावणीवर फिरण्यात मला आणखी काही प्रश्न हो. या ठिकाणी मोठी लढाई झाली आणि गैरगर्दी इथे तिथे काढलेला पराक्रम असं कुणी
वाटलं तर त्या ठिकाणी जाऊन ते रटमैदान पाहत राहतात. भामीला धैर्याच्या पराक्रमाच्या गोष्टी सांगतो तरी कोण? आतल्या गोष्टी कुणी कोणाला सांगायला पाहिजेत का? सहज जाता 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 कानावर पडतात. खरं आहे. म्हणूनच भामीने 1 महिना रणांगणावर काढावा आणि नंतर पाहिजे तर लक्ष्मणाशी लग्न करावे असा बाबासाहेबांनी हट्ट धरला. आणि का म्हणतो जयदादेचा पराक्रम त्याच्या मनात मारू लागलाय. होय सरकार, तेच सांगतो ना मी. ज्या दिवशी तुम्ही काहीतरी युक्ती काढून लक्ष्मीकडचे रंग त्याच्याशी लावून टाकायला पाहिजे होते. मी तसंच करणार होतो, पण त्या बुद्ध्याच्या अंगात आयत्या वेळी लढाईचे मारे शिकले त्याने मोडा घातला आणि पैशाचे महत्व अधिक त्या पराक्रमाचे अधिक हे पाहण्याकरता भामीला त्याने संकट राहणार. वा 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 का नटलात का तुम्ही? मी अशात जेव्हा माझा हात पाहिला तेव्हा देखील मला वाटलं. काय वाटलं? नाही, मी भामिनी जर झालो असतं तर फार चांगले झाले. मजकडे पाहून तुम्हाला नाही वाटत? भामिनी व्हावे असं तुम्हाला नाही वाटत? मला काही नाही वाटत. आता या शृंगाचा काही मी तुम्हाला निरोप पाठवला होता. तुमची ती तलवार बरोबर घेऊन या म्हणून. आणि ही पेटी कशाला आणली? ही पेटी हिऱ्या मोत्याच्या दागिन्याने बनलेली आहे. हो, भाविनीला वश करायला तलवार कशाला पाहिजे? हो, बायकांना हस्तगत करायला दागिन्यांचाच कडमार केला पाहिजे. मोठी बामिनी जर पाहिजे असेल ना तरी छोटी बामिनी पुढे गेली पाहिजे. मोठी आहे तिथे छोटी आहे आणि जिथे छोटी आहे तिथे मोठी आहे असे एक रांगे. म्हणून हा दागिन्यांचा पुरवठा बरोबर ठेवला आहे. हो, मग तलवार कशाला पाहिजे? मामी तुमच्या हातची गेली म्हणून समजलं. विनोद नुकताच येऊन गेला. त्याने सुद्धा बघतीच बातमी आहे म्हणून म्हणतो तुम्ही मी तलवार बामिनीचं काही बरोबर आहे असं नव्हे हो. श्रीमंतीच्या जादूने या देवात भामीने घालले आता थोडासा पराक्रमी तिच्या मनात धरवत आहे. आई बाप मी म्हणतो आता थोडेसे शौर्य दाखवून तुम्ही लगट नाही केली तर भामीने घराकडे गेली आहे बघते. पराक्रम नको म्हणतात नाही बोल, ते नाही आपल्याला कळायचं. तुमचा तलवारीचा जेव्हा निरोप पोचला ना तेव्हा 10-20 माणसं तलवार उडकायला लागली. सापडली देखील नाही. विकेट सापडली होती. होती तलवारीची आई म्यान हो म्यान मनातून बाहेर निघे ना गंतली आहे ती खूप कटपटली. म्हणतो तलवार टाकल्याशिवाय जर भामिनी मिळत नसेल ना तर घेऊ द्या त्याला घ्यायचं. आपल्याला काय बायकांचाच होता. हो, या पेटीतल्या एक एक दागिन्याला एक एक बायको मिळेल. हा कुठं
दोन्ही करू शकता. अहो लक्ष्मीहून बायकांची गोष्ट अधिक अशी असल्यामुळे तर राम रावणासाठी इथे दागिन्यांचाच एकामेक अधिक उपयोग. आता तुम्ही कशी कल्पना करा की तुम्ही एक तरुण आहे, कल्पना करा. हा आता पहा या पेटीत झालाच पाहिजे परिणाम म्हणावं. दागिन्यांचा जादूचा कंबल चालला चढत तुमच्या डोळ्यावर, तुमचे डोळे खुळून बसले या पेटी. आता सांगा फक्त माझा उपाय करा की तुमचा उपाय. ही आपली मुद्रा उसासे काय सांगतात स्वतः हो तुमच्यावर तर इतका परिणाम पेटीवरून घालतो पडले कोणाले दागिन्याच्या लोभामुळे माझी अशी मुद्रा झाली आहे. देवात 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 विचारून टाक बघू. प्रेमाला हे तरुण नाही आणि म्हणून लक्ष्मीची ही लगाती त्याला दिसत नाही. आता मी कुठे आणि कसा सुरू ते सांग. आपले काय जाते सुरू व्हायला दागिनेही घालावे, सुरूही व्हावे, जे पडेल ते काम करावे. ओ मनासारखी बायको मिळवायला घर कार्यक्रमासारखे राहायला कुणाची हरकत. आता कसे आता तुम्हाला कसे शूर व्हायचे ते सांगतो. छावणीत नवीन दवंडी पिटली आहे, तुम्हाला माहितच आहे. कोणती नवीन दवंडी? रात्रीच्या वेळी शत्रूच्या लहान लहान तुकड्या लुटा
लुटालूट करायला फिरू लागला. अहो असे का भिता? ते इथे आता येणार आहेत का लुटालूट करायला? हो, दवंडीची हकीकत मी तुम्हाला सांगतोय. येथे कोण येतो? लुटालूट करायला शत्रू येत असतात. आता इथे आलेले नाही. हा, एक असता आलेले नाही ना, मग हरकत नाही. सांगा तुमची गोष्ट पुढे. दवंडी पेटलेली आहे. दवंडी पेटली आहे पुढे. शिवाय भामिनी तिच्या मैत्रिणीच्या बागेत राहू लागले. तेव्हा मी म्हणतो मी शत्रूचे सोन घेतो आणि भामिनीला लुटायला गेलो. आणि भामिनी ओढू लागली म्हणजे तुम्ही एकदम माझ्या अंगावर यायचे. आणि गुरुरव्याने उर्वशीला सोडवली कशी सोडवली आलं का? असं म्हटलं. बामिनी ओरडू लागली म्हणजे मी शुराप्रमाणे तुमच्या अंगावर धावून येतो. ठीक काय हो, तुम्हीच माझ्याशी लढू लागला तर? असे नाही हो. तुम्ही माझ्या अंगावर तलवार बसली म्हणजे मी एकदम पळून जाईल. हा, म्हणजे तुम्ही भित्रे आणि मी शू असं दाखवायचं. हो असं म्हणून म्हणतो तुम्ही जी तलवार आणली असती तर बरं झालं असतं. माझ्या अंगावर कसं धावून यायचं ते शिकवलं. काही नको शिकवायला. म्हणचं पाणी आपोआप आहे. हा लक्ष्मीधरजी, तुमची नाही तर ही माझी तलवार आणि दाखवा भाऊ माझ्यावर कशी उचलली. दाखवतो. आधी तुम्ही ते बामिनीच्या अंगावर तुटून पडला त्याचे दाखवा. बरं, आता मी भामिनीला धरली आहे असे समजा. आता दडावून बोलतो की लगेच तुम्ही एकदम माझ्या अंगावर या. ए मुलीनो, एकूण एक दागिने काढून द्या, नाही तर प्राणास हो, सगळे दागिने घ्या, पेटीतले घ्या, अंगावरचे घ्या, आम्हाला मारू नका. हो असे काय करता लक्ष्मीधरजी? तुम्ही माझ्या अंगावर धावून या आणि म्हणा. अरे हो, ते मी विसरलो. तुम्ही फार दरडावून बोलता हो, त्यामुळे माझी अशी दांगळ होती. जेव्हा तुम्ही उत्तरेकडच्या भाषेत बोलला तेव्हा मी चोर आणि तुम्ही मोठ हे ध्यानात राहिलंच नाही. हे पहा, आता तुम्ही उत्तरेकडच्या भाषेत बोल, मग मी कसं तुमचा ए लड़कियों, सब जेवण निकाल कर देना, नहीं तो जान जाएगी. सगळे दागिने घ्या, पेटीतले घ्या, अंगावरचे घ्या, आमचे प्राण घेऊ नका. हो लक्ष्मीधरजी, असं काय? तुम्ही शूर आहात, वीर आहात हे विसरू नका. अरे हो, हा ते मी विसरलो. पण वेळेवर आठवण केली. आता नाही चुकायचं. हे पहा, छाप्याच्या वेळेला तुम्ही त्या उत्तरेकडच्या भाषेत बोलत होता. काय त्या भाषेत फारच बेदून गेला आणि आताप्रमाणे असे बामिनीवर ओरडू नका हो. बायकाप्रमाणे बरोबर म्हणजे दागिने काढून द्या, नाहीतर प्राणात मुका. आम्ही आपली पुढे अर्धांगी होणार आजपासून तिची काळजी करू लागला वाटतं. मी तिच्या अंगावर बसुविषयी ओरडलो आणि तिला भीती वाटली तर काय बिघडणार आहे? कदाचित बॅचीच नाही हो, पण मी बॅगलो म्हणजे सगळंच बघतो. म्हणून म्हणतो तुम्ही मृदू बोला, म्हणजे दागिने काढून द्या, नाहीतर प्राणास मुका. मग मी पहा कसा गडजर तुमच्या अंगावर चालून येतो ते. शिवाय तुमच्या या तलवाने काही जमत नाही. तुम्ही माझ्या तंबूत चला, तिथे माझे गंजली तलवार साफ करू, मग माझ्या अंगात अवसानी.
या मंदिराला पाहिल्यापासून सेनापती साहेबांचा बंदोबस्ताचा विचार बदललेला दिसतो. मी पहा अजूनही आमच्याकडे पाहतो. अजूनही घरात गेलेले नाही. महाराज अजून बऱ्याच चौकात तपासणी करायची आहे. दुसरीकडे लवकर गेलं पाहिजे आपल्याला. पण ती अजूनही तशीच उभी आहे. मला वाटतं तुला घरात जायला सांगावं आणि आपण इकडे पहारा करावा. महाराज जरा स्पष्ट बोलतो म्हणून रागवू नका. अजून तपासणीचं बरंच काम बाकी आहे. सर काम आटोपल्याला पाहिजे तर आपण परत येऊन इथं पहारा करू. अजूनही ते वळून माझ्याकडे पाहत आहे. त्याच्या डोळ्याच्या जादूमुळे तर मी इथं अशी खेळून उभी नाही ना राहिली. दडगत दिसत नाही. प्रथम कुलगडा करून घेतला पाहिजे. हो, तुम्ही खरोखरच चोर आहात का की चोराचे सोंग आणले? एक अक्षर मोठ्याने बोल, प्राणाचं दुखशील. हे मुली, एकूण एक दागिना काढून द्या. वा, ओ विलासदरजी, हे खरोखरच चोर आले बरं का? आता माझी धडगत दिसत नाही. ही तलवार घ्या आणि माझ्या रस्त्याच्या पुढे तरी धावा धावा.
सारखे लोक आहेत म्हणून शत्रूचं असं फावतं. धरून जायला आला होता हे धैर्यधरजींना माहित नाही ना? हो, त्यांना कसं माहित असणार? आम्ही दोघांनी मिळून तर कट केला होता ना, त्यांना कसं माहित असणार? तो वेद जर धैर्यधरजींना कळू नये अशी जर तुमची इच्छा असेल तर. हो, हीच इच्छा आहे. आणि तुम्ही माझ्या मतीला आला असताना तुम्हाला चोरट्याने असं बांधून ठेवलं अशी त्यांची समजूत. अशी नको व्हायला समजत आहे. आम्ही रस्त्याने सहज जात होतो. अचानक आमच्यावर शत्रूंनी हल्ला केला आणि आम्हाला निःशस्त्र केलं आणि येथे आणून बांधलं. आमचा नाईलाज झाला म्हणून आमची ही दशा झाली. अशी धैर्यधरजीची समजूत झाली पाहिजे. आम्हाला जरा आता सोडवा. ठीक आहे. हे पहा, तुमच्या असल्या धमकावणीला मी बिलकुल फी घालणार नाही. पण तुमचीच काय कुणाचीही अशी चार चौकामध्ये बेअब्रू व्हावी अशी माझी बिलकुल इच्छा नाही. तेव्हा आपण म्हणता तशी धैर्यधरजींची समजूत होईल. पण एक गट आहे की मी भामिनी आहे हे त्यांना कळतं कामा नये. नाही नाही, चुकलो. आम्ही अगदी दास आहोत तुझे असे समज आणि या संकटातून सोडूया.
धैर्यधरजी तिकडे येत आहेत. त्यांच्या आधी अर्जव करा, म्हणजे तुमचे दागिने नाहीसे होणार नाहीत आणि तुमची बेअब्रू सुद्धा होणार नाही. कळलं ना? नाही, आम्ही आता इथे राहत नाही. तूच त्यांना कसं सांगायचे ते सांगून टाक आणि आमच्या अब्रूचं रक्षण कर. चला लक्ष्मणजी, चला. आणि माझे दागिने ते घेऊन जाऊ का? धैर्यधरजी आल्यानंतर त्यांच्या परवानगीने ठेवून चला. चला हो, आता काय घेऊन बसला दागिन्यांचे? थांबा हो जरा जरा थांबा. तो धैर्यधर येऊ दे, त्याच्या पाया पडतो, हात जोडतो, शरण जाऊन ते दागिने मिळू का? अहो चला हो, पाया काय पडता आणि दागिने काय मागता? सेनापती साहेब तुम्हाला हे दागिने देतील असं तुम्हाला वाटतं? हो, पाया पडून ते दागिने मिळवू ना. अहो नका हो, चला हो. झाली तेवढी फजिती पुरे झाली. चला.
त्याने जर माझ्यापाशी लबाडी केली तर मी तरी का भोळी म्हणून राहावं? त्या जादूगराची खोड तसल्या दागिन्यानेच मोडली पाहिजे. मला त्याने का फसवावं गं? अगं धैर्य अजून यायचंच आहे आणि त्याने तुला फसवले ते कसे आणि कधी? अगं आले नसले म्हणून काय झालं? मी रात्रंदिवस झोपेत जागे असताना स्वप्नात त्यांनाच पाहत असते आणि इतकं असून सुद्धा प्रत्येक वेळी मला ते आपले नवेच्या नवेच दिसतात. बाबासाहेब म्हणाले पूर्वी इकडंच येऊ आणि नंतरच जाऊ देवाच्या दर्शनात. होय गडे, मजपाशी देखील बाबासाहेब सकाळी हेच म्हणाले आणि ते सांगण्याकरिता मी लगबगीने इथे आले. आणि हे तू मला आता सांगते हेस? बरी आठवडीची आहेस का? चल चल बघूया. अरे च्या, पण श्रीमंतांच्या मुली इकडची काळी तिकडं गेली तर शपथ. मी फक्त सांगायला आलो होतो दरिद्रची येतात म्हणून. अरे च्या, हे तर इकडंच येत आहे. हे येण्यापूर्वी हे सगळं घेऊन गेलेलं बरं. त्यांनी मला जी 25 लाखाची जहागीर आणि 3 चांदाची सरदारकी दिली हे त्यांचे उदार स्वभावाचं एक फळ आहे. रणांगणावर मी असं कोणतं शौर्य दाखवलंय की त्याबद्दल त्यांनी मला इतकं प्रसन्न पाठावं. माझ्या हिशोबाने जर विचाराल तर आपण बजावलेल्या कामगिरीच्या मानाने 3 लाखाची जहांगीर कमीच दिसते. 3 चांदाच्या सरदारकीत आपलं नाव घातलं हे चांगलं झालं. पण 3 चांदाच्या सरदारकीला जितकी जहागीर मिळते तेवढी मग मिळाली नाही याची खंत वाटते. महाराजांनी मला 50 लाखाची जहागीर दिली होती, पण मीच ती नाकारली. म्हणून सांगतो, मला 50 लाख घेऊन करायचं तरी काय? दौलत मिळाली तरी ती कशी खर्च करावी हे समजायला पिढीच्या श्रीमंती असावी. महाराजांनी एकंदरी 1 कोटीचं उत्पन्न आमच्या सैन्यात वाटण्याकरता दिले होते. त्यात 50 लाखाची रक्कम मी घ्यावी आणि 50 लाख सैन्यात वाटून द्यावे अशी ताकीद झाली होती.
पण मी माझ्या आपसातल्या लोकांची शौर्य तपासून पाहिलं तर त्यांचं मला जास्त वाटलं. तेव्हा ते 50 लाख त्यांनाच वाटून टाकलं. सेनापतीने सूर सैनिकाचं कौतुक करणं ते प्रथम असतं. सेनापतीच्याच करामतीवर सैन्याचा शौर्य अवलंबून असतो. शरीराला जसे डोळे तसे सैन्याला सेनापती. सेनापती जर चांगला नसला तर सैन्याचं शौर्य आणलं पडतं आणि ते खड्ड्यात पण पडतं. ही कशाला वाटायला जी खरं सांगतो, आपणाला 3 चांदाची सरदारकी दिली, मला मनापासून आनंद झाला. 3 चांदाचे सरदार आज आपल्या राज्यात केवळ 3-4च उरलेले आहेत आणि त्यांची घराणी पार रसातळाला पोहोचलेली. तेव्हा 3 चांदाचे सरदाराच्या दैदिकमान घराण्याचा सुरुवात आपल्यापासूनच व्हावी असं मला मनापासून वाटतं. बाबासाहेब, मधवरील आपल्या प्रेमामुळे असं वाटतं आपल्या प्रेमाची फेड मी कशी करावी ते मला समजत नाही. मोकळे मन करून सांगा, मी कोणते हित करू? महाराजाकडून आपणाला कोणते बक्षीस देऊ? कोणता किताब देऊ? सांगा. हल्ली आहे अधिक जहांगीरीची मला जरूर नाही आणि कोणत्या किताबाची इच्छा नाही. कोणते हित करू म्हणून विचारता तर एवढीच विनंती आहे, माझी मुलगी भामिनी. बाबासाहेब, ती पूर्वीची आठवणच नको. भामिनीने धैर्यदर्जींना दिलेल्या शिव्यांची आठवण झाली म्हणजे सेनापती साहेब त्या दिवशी सारखे रागाने निघून जाईल.
बाबासाहेब दुर्दैवी प्रसंग माझ्यावर यावा ना. औषधा वाचून खोकला गेला. लक्ष्मी दादी आता भामिनी तुमचीच. आता माझ्याशिवाय तिला कोण मरणार आहे. चला प्रेम भावे जीव जगिया नटला एक चिरस प्याला. प्रेम भावे जीव जगिया नटला एक चिरस प्याला. प्रेम भावे
श्रद्धेने मला इतकं पडविलं, पण पालथ्या गागरीवर पडलं. ते विलास काय त्यांच्याशी बुजबुजत आहे. वा, अजून ते दोघे त्या दालनात बोलत होते. आपणास भाऊ असे तिष्ठत उभे राहण्याच्या जीवावर आहे. आम्ही श्रीमंत लोक प्रहर दिवसेंदिवस अंतुणात लोळत राहू. खाणं पिणं बोलणं सर्व काही लोळत करू. परमेश्वराच्या या श्रीमंत सृष्टीत विधात्याचा डोळा चुकून जर काही दरिद्री शिल्ले नसते, तर जन्माच्या वेळेला देवाने जसे आम्हाला लोळत झोपी गेलेले पाठवले, तसे लोळत आम्ही श्रीमंत लोक आवरण राहिलो. एका बाजूचे दुसऱ्या बाजूवर वळत, केव्हा केव्हा उतण्याचे पालते वाहत. फार झाले तर फरफटावे किंवा रांगावे, पण ह्या पलीकडे यातायात आम्ही श्रीमंतांनी का सोसत. पण ह्या दरिद्राच्या भेटीला आलो म्हणजे दरिद्रासारखेच वागावे. घेऊया लोलन. आम्हा श्रीमंताच्या हालचाली कशा असतात ते तरी त्याला शिकू द्या. अजून ते दोघे तिथेच बोलत. हा, आता जरा बरे वाटत. आता लागेल तितका वेळ बोलत उभे राहा. सेनापती साहेबांना मी विनंती करायला विसरलो. तर तिथे जाऊन आठवण करू. चला. दम का लागलाय? येथे जरा बसा आणि मग काय ते सांगा. नको नको नको. मी जरा विसावा घेऊ. आपणच सेनापती साहेबांना माझी अर्जी सुनवून द्या. आपला विवाह राजकन्येशी ठरला हे ऐकून सर्वांना आनंद होणे साहजिकच आहे. आणि विशेष करून लक्ष्मीधरजींना तर विशेष होत आहे. याचं कारण त्याचं भामिनीशी लग्न करायचं आहे. आणि ती भामिनी लक्ष्मीधरजींना द्या. मग तुम्ही आम्ही दो. राजकन्येकरता महाराज आपला विवाह जितका खर्च करणार त्याहून अधिक खर्च माझ्या मित्राच्या बाजूने मी करेन. हे पहा, बाबासाहेब तिकडे येत आहे. आता माझ्याबद्दलची गोष्ट त्यांच्याकडे काढ. शुभाची शिक. वनमालेचे वडील आपल्या ओळखीचे असतीलच. कोण वनमाला? आणि तिचे वडील कोण? माझ्या ओळखीची वनमालाही नाही आणि तिचे वडीलही नाही. घेतला होता मी सर तुम्हाला लहानचा चिमटा. सगळं खोटं. हे पहा, तो विषय आता सोडून द्या आणि माझ्याबद्दलची गोष्ट बाबासाहेबापाशी काढा. बाबासाहेब
मोकळ्या मनाने मला काय ते सर्व सांगा. उडवा उडवी नको. मी जन्माचा सुखी होणं किंवा दुःखी होणं हे तुमच्याच हातात आहे. अहो मी खरंच सांगतो की वनमाला आणि तिचे वडील यांची बिलकुलही माहिती नाही. मग तुम्ही इथे का आलात? का आलो? मला निरोप आला, पत्र आली की आपण भामिनीशी लग्न करायला तयार आहात. आपण आमचे जामात व्हायला उतावेला आहात असा आम्हाला निरोप आला.